The four colligative properties are present. पहिला आहे ऑस्मॅटिक प्रेशर, दुसरा आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, तिसरा आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट, आणि चौथा आहे मुलांनो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. असे चार प्रॉपर्टीज आहेत मुलांना. ऑस्मॅटिक प्रॉपर्टीज किती आहेत रे मुलांनो? हाऊ मेनी colligative properties are present? There are the four colligative properties are present. First one is called as osmotic pressure. कमेंट टाका, ऑस्मॅटिक प्रेशर ची कमेंट आली पाहिजे. पहिली कमेंट काय टाका? ऑस्मॅटिक प्रेशर. ऑस्मॅटिक प्रेशर सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजेत. कमेंट चालू द्या थोडस. OSMOTIC प्रेशर, ऑस्मॅटिक प्रेशर. व्हेरी गुड रोहित. फक्त एकटाच रोहित लेक्चर बघतो असं वाटले. व्हेरी गुड सूरज, व्हेरी गुड प्रतीक्षा. बाकी अशीच आहेत वाटले. बाकीच्या साठी पण व्हेरी गुड. न कमेंट टाकता पण व्हेरी गुड भेटलं. हा, अजून काय पाहिजे? व्हेरी गुड. ऑस्मॅटिक प्रेशर मुलांनो, पॉइंट एवढा प्रॉपर्टीज भारी आहे. दुसरी प्रॉपर्टी आहे मुलांनो, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर गाईज, पॉइंट आपल्याला खूप मोठा पॉइंट आहे. तिसरा आहे डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट. मुलांनो, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटचे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. दररोजचे एक्झाम्पल आहे, तुम्हाला पण आवडेल ते एक्झाम्पल. आपला आईस्क्रीमचा गाडा असतो बघा मुलांनो, है ना. पॉइंट काय एक्सप्लेन करतो मी? डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट. आईस्क्रीमचा गाडा घेतल्यानंतर आईस्क्रीम ऑब्विसली थंड असतं, म्हणून त्याला आईस्क्रीम म्हणतात. बरोबर आहे ना. आईस्क्रीमच्या गाड्यावरती तुम्ही जर कधी गेलात तर तिथं काय होतं रे मुलांनो? मीठ असतं. त्या गाड्यावरती काय असतं? मीठ असतं मुलांनो. मीठ असतं, सॉल्ट असतं. बरोबर ना. काय असतं? NaCl असतं. राईट ना. आईस मध्ये मीठ टाकतात. आईस मध्ये काय टाकतात? मीठ टाकतात. त्यामुळे काय होतं? -0 डिग्री पेक्षाही कमी टेम्परेचर जातं. -3, -4 पर्यंत थंड होतं रे मुलांनो ते आईस्क्रीम. म्हणजे जास्त वेळ दिवसभर ते काय असतं? थंड होतं. बरोबर ना मुलांनो. त्याच पॉइंटचं नाव आहे डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेस म्हणजे कमी होणे, लोअरिंग म्हणजे कमी होणे, इलिव्हेशन म्हणजे बॉइलिंग वाढणे. बॉइलिंग पॉइंट हे सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. फक्त नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन झालं का? झाले असेल तर सांगा मला. किती प्रॉपर्टीज? टोटल 4 प्रॉपर्टीज आहेत कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ऑस्मॅटिक प्रेशर, लोअरिंग वेपर प्रेशर, डिप्रेशन द फ्रीजिंग पॉइंट, इलिव्हेशन द बॉइलिंग पॉइंट. हे सगळं आपण सोल्युशन चॅप्टर मध्ये डिटेलली बघणार आहोत. ओके ओके ओके. चला गाईज, झाला असेल तर पुढच्या पॉइंट वरती लिहू. पुढच्या स्लाइड वरती लिहा. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा पॉइंट आहे आणि कोलिगेशन याच्याशी काय रिलेशन आहे कशासोबत. आता मुलांनो, इथं कितवा पॉइंट आहे मुलांनो? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ना. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4 आहेत. टोटल 4 प्रॉपर्टीज आहेत. जे 4 आहेत ना. हा, इथं बघा मुलांनो, स्टेटमेंट लिहून देतो मी. बघा, व्यवस्थित लिहून द्या. द व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज करायची. व्हॅल्यूज ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणकोणते आहेत? ऑस्मॅटिक प्रेशर ते 4 आहेत. ब्रॅकेट मध्ये लिहा 4 प्रॉपर्टीज. राईट ना. ब्रॅकेट मध्ये काय लिहा? 4 प्रॉपर्टीज आहेत ते. बरोबर ना. आर स्मॉल हे कसे आहेत? आर स्मॉल आहेत सगळेच ना. थोडा थोडा लहान आहे ते. बरोबर ना. ऍज कम्पेअर टू कुणापेक्षा रे मुलांनो?
ऍज कम्पेअर टू ट्रू सोल्युशन पेक्षा. हे प्रॉपर्टी कशा असतात, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही जी चार प्रॉपर्टीज आहेत हे लहान असतात ऍज कम्पेअर टू द ट्रू सोल्युशन. ऍज कम्पेअर टू द ट्रू सोल्युशन म्हणजे ही जी प्रॉपर्टी असतात हे छोट्या प्रमाणामध्ये असतात. कशा प्रमाणामध्ये असतात, 0 टू किती कमी झालं रे, -4 पर्यंत कमी झालं. म्हणजे प्रॉपर्टीज काय आहेत, लहान प्रमाणामध्ये असतात कम्पेअर टू द ट्रू सोल्युशन. ट्रू सोल्युशन म्हणजे नॉर्मल आईस. नॉर्मल आईस कितीला, वॉटर लिक्विड आहे, पाणी आहे, पाणी कितीला फ्रीज होतं, 0ला होतं. त्यामध्ये जर आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर सॉल्ट टाकलं तर -4. म्हणजे काय चेंजेस किती आहेत मुलांना, थोडेसे स्मॉल चेंजेस आहेत. असं थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे, त्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा कंटेंट म्हणतात. त्याला काय म्हणतात, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा कंटेंट म्हणतात. लिहून घ्या रे मुलांना, जसं सांगितलं तसं लिहून घ्या. नवीन पॉइंट कडे जातो, जसं सांगितलं तसं लिहून घ्या. द व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, चार प्रॉपर्टीज आर व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू द ट्रू सोल्युशन. एवढं 3 लाईन लिहायचं. लिहिणं झालं असेल सांगा मला, लिहिणं झालं असेल तर सांगा. The value of colligative properties are small as compared to true solution. टेंडॉल इफेक्टची स्लाइड दाखवायचं का, ओके दाखवतो रे मुलांना. टेंडॉल इफेक्टची स्लाइड बघा, हा लिहा. टेंडॉल इफेक्ट इज नथिंग बट स्कॅटरिंग ऑफ बीम ऑफ लाईट. स्कॅटरिंग और बीम ऑफ लाईट बाय कोलायडल पार्टिकल. सगळं कोलायडल पार्टिकल काम करतात. सगळ्यांनी व्यवस्थित प्रेझेंट राहा. ठीक आहे. आजचा शेवटचा पॉइंट, चार्ज ऑफ कोलायडल पार्टिकल. काय रे मुलांनो, चार्ज ऑफ कोलायडल पार्टिकल. चार्ज ऑफ कोलायडल पार्टिकल्स. मुलांनो, कोलायडल पार्टिकल पशी काय असतो, इलेक्ट्रिक चार्ज असतो. तर पहिली स्टेटमेंट कशी लिहितो रे मुलांनो, बघा लक्ष द्या. बरोबर ना, कोलायडल पार्टिकल ह्या इलेक्ट्रिक चार्ज असं लिहू शकतो का. कोलायडल पार्टिकल पशी काय असतो, इलेक्ट्रिकल चार्ज असतो मुलांनो. काय असतो रे मुलांनो, इलेक्ट्रिकल चार्ज असतो. म्हणजे त्या पार्टिकल पशी कसा असतो रे मुलांनो, चार्जड पार्टिकल असतात. चार्ज, इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजेच काय, किती टाइपचे चार्ज झाले, काही पार्टिकल पॉझिटिव्ह चार्ज असतील, बरोबर ना, काही पार्टिकल पॉझिटिव्ह चार्ज असतील आणि काही पार्टिकल कसे असतील रे मुलांनो, निगेटिव्ह चार्ज असतील. राईट ना, कसे असतील, निगेटिव्ह चार्ज असतील. अवघड आहे का, अवघड आहे का मुलांनो. कोलायडल पार्टिकल हे चार्ज, इलेक्ट्रिकली चार्ज असतात, त्याच्यावरती इलेक्ट्रिकल चार्ज असतो. त्यामध्ये दोन टाइपचे चार्जेस असतात, एक आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज वाले कोलायडल पार्टिकल असतात आणि काही निगेटिव्ह चार्ज वाले पार्टिकल असतात. क्लिअर गाईस, हा पॉइंट क्लिअर झाला का, पॉइंट क्लिअर झाला. कोलायडल पार्टिकल पशी किती चार्ज आहेत, दोन आहेत, काही पॉझिटिव्ह पण असतात आणि काही निगेटिव्ह पण असतात. म्हणजेच काय, कोलायडल पार्टिकल आर द चार्जड स्पेसिस. कोलायडल पार्टिकल कसे आहेत, हे चार्जड स्पेसिस आहेत. Colloidal particles are charged species. आता मुलांनो पहिली हेडिंग टाका, पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल. पहिली हेडिंग काय टाका रे मुलांनो, पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल. प्रश्न येतात मुलांना याच्यामधनं. आणि दुसरी हेडिंग टाका,
निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल. पहिले हेडिंग काय टाका रे मुलांनो, पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल. पुट डाउन हेडिंग. हेडिंग काय टाका रे मुलांनो, कोणकोणते पॉझिटिव्ह आहेत ते बघा. पहिल्या पार्टचं नाव आहे पॉझिटिव्ह चार्जड कोलायडल पार्टिकल्स. पॉझिटिव्ह चार्जड कोलायडल पार्टिकल्स. कोण कोण पॉझिटिव्ह आहेत ते लक्षात घ्या मुलांनो. कोण कोण पॉझिटिव्ह आहेत ते लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय असतील रे मुलांनो, ह्याच्यामध्ये हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड असतात. हायड्रेटेड मेटालिक ऑक्साईड असतात. कोण असतात? हायड्रेटेड मध्ये तर पाणी चिटकलेलं असतं मुलांना. मेटॅलिक ऑक्साईडला, मेटॅलिक ऑक्साईड म्हणजे मेटल आणि ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल काय रे मुलांनो, एक्झाम्पल देऊ कायचे. एक्झाम्पल बघा मुलांनो, Fe2O3 हावर प्रोसेस मधला कॅटलिस्ट डॉट XH2O, म्हणजे एक्स म्हणजे किती पण असतील, XH2O. हे हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड हे कसे असतात, हे कोलाइड्स आहेत रे मुलांनो. आणि हे कोलाइड्स कोणते आहेत, पॉझिटिव्ह चार्जड कोलायडल पार्टिकल्स. त्याच्यामधला दुसरा एक्झाम्पल घेऊ का मुलांनो, Cr2O3 क्रोमियम ऑक्साइड डॉट XH2O. तिसरा सांगू का रे मुलांनो, अल्युमिनियम ऑक्साइड Al2O3 डॉट XH2O. डॉट XH2O डॉट लिहितात ना, तर सगळेच ऑक्साईड किती आहेत रे मुलांनो, 23 नंबरचे आहेत. तसं लातूरला 5 नंबर आहे ना, तसं ऑक्साईड मध्ये पण 23 नंबर असतं. पहिल्या सुरू 2 नंतर 3, पहिल्या सुरू 2 नंतर 3, पहिल्या सुरू 2 नंतर 3. 23 नंबरचे ऑक्साईड हे काय असतात, पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल असतात. काय कळलं का, 23 नंबरचे ऑक्साईड हे कसे असतात, पॉझिटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकल असतात. क्लिअर झालं. हा पहिला पॉइंट झाला मुलांनो. कोण रे मुलांनो, पहिल्यातला पहिला ए लिहितो, याच्यामध्ये ए झाला. क्लिअर आहे. ओके गाईस, अजून कोण असतात रे मुलांनो, ए झाला, त्याच्यामध्येच बी लिहितो रे मुलांनो. अजून कोण पॉझिटिव्ह असतं, बेसिक डाईज. बेसिक डाईज, बेसिक डाईज कोणकोणते रे मुलांनो, बेसिक डाईज. लाईक डाईजचे नाव सांगतो, मॅलाचाइट ग्रीन म्हणतात. डाईजचं नाव काय आहे, मॅलाचाइट ग्रीन. मी पेन पण ग्रीनच वापरले. डाईजचं नाव आहे मॅलाचाइट. कमेंट मध्ये टाका मॅलाचाइट, MALACHIT, मॅलाचाइट ग्रीन, हे डाईजचं नाव आहे. आणि दुसरं आहे मुलांनो मिथिलीन ब्ल्यू. मिथिलीन ब्ल्यू हे पण कसे असतात रे मुलांनो, हे पॉझिटिव्ह असतात. कसे असतात, पॉझिटिव्ह कोलाइड्स बनवतात मुलांनो हे सगळे. मॅलाचाइट ग्रीन, व्हेरी गुड. अँड मिथाइल ब्ल्यू. कंटेंट महत्वाचा आहे, आळस करायचा नाही, प्रॉपर नोट्स बनवून घ्यायच्या मुलांनो. डेप्थ मध्ये घेतो, डेप्थ मध्ये. रॉंग ट्रॅकला जायचं नाही, आळस करायचं नाही. अवघड असेल तर विचारायचं, डबल रिपीट घेतो. मॅलाचाइट ग्रीन अवघड अजिबात नाहीये, फक्त इन्व्हॉल्वमेंट ठेवावं लागेल. मिथिलीन ब्ल्यू. व्हेरी गुड. आणि तिसरे एक्झाम्पल आहे मुलांनो, तिसरे एक्झाम्पल कोण असतं पॉझिटिव्ह कोलाइडचं, हिमोग्लोबिन रे मुलांनो. जे ब्लड मध्ये असतं ना मुलांनो, हिमोग्लोबिन. हे कुठं असतं, हिमोग्लोबिन मुलांनो हे ब्लड मध्ये असतं. म्हणून मी रेड कलरची पेन घेतो. कुठं असतं रे मुलांनो, ब्लड मध्ये असतं. हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द ब्लड, दॅट्स व्हाय हिमोग्लोबिन इज अ रेड इन कलर. हे सगळे ऑक्साईड, हे सगळे कोलाइड्स कसे आहेत रे मुलांनो, पॉझिटिव्ह कोलाइड्स आहेत. कोणकोणते रे मुलांनो, पॉझिटिव्ह कोलाइड्स कोणकोणते आहेत बघा मुलांनो. हायड्रेटेड मेटल ऑक्साईड, 23 नंबरचे ऑक्साईड कसे आहेत, 23 नंबरचे Fe2O3,
Cr2O3 Al2O3 हे सगळे पॉझिटिव्ह कोलाइड्स आहेत. त्याच्यापासून जे कण बनतात हे कण कसे आहेत, पॉझिटिव्ह कण आहेत. त्याच्यापासून जे कण असतात ना मुलांनो, हे लहान लहान असतात, हे कसे आहेत, पॉझिटिव्ह कोलाइड्स आहेत मुलांनो. मिथिलीन मॅलाचाइट ग्रीन हा ह्याचे पण कण असतात, हे पण कसे आहेत रे मुलांनो, पॉझिटिव्ह असतात. मिथाइल ब्ल्यूचे पण कण असतात, हे पण कसे असतात, हे असतात. हिमोग्लोबिन पण हा कणामध्येच असतो मुलांनो, हा पण काय असतो, पॉझिटिव्ह कोलाइड्स असतो. पॉइंट क्लिअर झाला का रे गाईस? पॉइंट क्लिअर झाला का? व्हॉट इज बाय पॉझिटिव्ह कोलाइड्स गाईस? पॉझिटिव्ह कोलाइड हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साइड, बेसिक डाईज, बेसिक डाईज. आता निगेटिव्ह चार्ज कोलाइड मध्ये काय असेल, ऍसिडिक डाईज असेल. ऐका ना मुलांना, निगेटिव्ह चार्ज कोलाइड मध्ये काय असेल, बेसिकच्या ठिकाणी ऍसिडिक डाईज असतील. आपल्याला बेसिक डाईज म्हणजे आपल्या मॅलाचाइट ग्रीन आणि मिथिलीन ब्ल्यू. डाईज म्हणजे काय, डाय लावणे, केसाला डाय रंग, बरोबर का मुलांना? मॅलाचाइट ग्रीन ग्रीन कलरचा रंग असतो, मिथिलीन ब्ल्यू हा ब्ल्यू कलरचा रंग असतो. क्लिअर? हिमोग्लोबिन पण पॉझिटिव्ह आहेत. हा पॉईंट क्लिअर झाला गाईज? खूप छान प्रकारे स्लाइड पण खूप छान दिसते मुलांना. खूप सो हा पॉईंट तुम्हाला कळला असेल. कमेंट टाका रे सगळ्यांनी मुलांना, पॉईंट कळला असेल तर. पार्टिकल हे पॉझिटिव्ह चार्ज असतात त्याच्यामध्ये. फक्त एक पॉईंट घेणार आहे, निगेटिव्ह चार्ज कोलाइड्स. सगळ्यांच्या कमेंट येऊ देत रे मुलांनो, एकदम व्यवस्थितपणे कमेंट येऊ देत सगळ्यांच्या. क्लिअर आहे? सगळ्यांना हा पॉइंट समजला असेल तर सांगा रे मुलांनो, सगळ्यांना पॉइंट समजला असेल तर सांगा. नंबर 1 ब्रँड, वाह, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. आता पॉझिटिव्ह झालं. आता नवीन कोलाइडचं पार्टिकल काय असेल मुलांनो, निगेटिव्ह चार्ज कोलाइड पार्टिकल्स. 1 नंबर झाले. आता जाऊया 2 नंबर कडे. आता 2 नंबर कडे जायचं आहे मुलांनो. 2 नंबरचा पॉइंट काय आहे, निगेटिव्ह चार्ज कोलाइडल पार्टिकल. निगेटिव्ह चार्ज्ड कोलाइडल पार्टिकल. निगेटिव्ह चार्ज्ड कोलाइडल पार्टिकल. क्लिअर आहे गाइस? निगेटिव्ह चार्ज कोलाइडल पार्टिकल. ओके. आता इथे बघा मुलांनो, मेटालिक सल्फाइड. हे कोण कोण निगेटिव्ह असतं रे मुलांनो? निगेटिव्ह कोण कोण असतं बघा मुलांनो. पहिला निगेटिव्ह असतो मेटालिक सल्फाइड. मेटालिक सल्फाइड. गाईस सल्फाइड म्हणल्यानंतर लक्षात ठेवायचं एक मुद्दा, लक्षात ठेवा मुलांनो. सल्फाइड म्हणल्यानंतर एस हा -2 त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. सल्फाइड वरती चार्ज किती असतो, सल्फर वरती चार्ज किती असतो, -2 असतो. त्याला सल्फाइड म्हणतात. मेटालिक सल्फाइड गाईज कोणकोणते आहेत रे मुलांनो? पुन्हा एकदा 23 वाले सब इथं पण पुन्हा मुलांनो इकडे बघा, कोणकोणते सल्फाइड आहेत. 23 नंबरचे सल्फाइड आहेत इथे पण. सगळे काय आहेत, 23 नंबरचे. AS2S3, एस फॉर आर्सेनिक, बरोबर ना मुलांनो? नंतर SB2S3 गाइस. O3 का केलं मी, SB2S3 हे सल्फाइडच आहेत ना रे मुलांनो. किती नंबरचे? 23 नंबरचेच आहेत. क्लिअर? मेटॅलिक सल्फाइड इज अ निगेटिव्ह कोलाइडल पार्टिकल. चलो मूव टू द नेक्स्ट पॉइंट गाइस. आता इथे बघा, इथे कोणती डाय होती रे मुलांनो? इथे बेसिक डाय होती. आता इकडं बेसिक हा पॉझिटिव्ह साठी होती, ऍसिडिक साठी काय असेल, निगेटिव्ह डाय असेल. सॉरी, ऍसिडिक, ऍसिड डाय, ऍसिड डाईज, ऍसिड डाईज कोणकोणते असतील मुलांनो? एक्झाम्पल ऍसिडिक डाईज कोणकोणते असतील बघा मुलांनो. एकच मिनिट गाईज. हा, ऍसिडिक डाईज. ऍसिडिक डाईज म्हणजे की कोणकोणते असतील बघा मुलांनो. मिथाइल ऑरेंज,
मिथाइल ऑरेंज ऍसिडिक डायज आहे. कांगो रेड हे ऍसिडिक डायज आहेत मुलांना. हे सगळे काय दाखवतात? हे निगेटिव्ह पोलाइट्स दाखवतात मुलांना. हे निगेटिव्ह पोलाइट्स दाखवतात. अजून काही एक्झाम्पल सांगतो मुलांना. ते एक्झाम्पल्स हे निगेटिव्ह दाखवतात. ते एक्झाम्पल्स मी लिहून देतो, नोट डाऊन करून घ्या. कोणकोणते आहेत रे मुलांना? स्टार्च सोल, स्टार्च सोल निगेटिव्ह दाखवतात. गम हा निगेटिव्ह असतो, गम निगेटिव्हच असतो. गॅलाटिन हा निगेटिव्ह असतो, कंपाऊंड्स आहेत. हा क्ले, क्ले म्हणजे चिखल, बरोबर ना? हा पण निगेटिव्ह असतो. चारकोल, कोळसा असतो ना मुलांना, चारकोल पण कसा असतो रे मुलांना? निगेटिव्ह असतो. चारकोल निगेटिव्ह असतो. एक अमलगम, एक अमलगम, सॉरी अमलगम नाही रे, अल्बुमिन, मला ते ऑलायझस लक्षात आलं. एक अल्बुमिन, हे सगळे निगेटिव्ह असतात मुलांना. हे लक्षात ठेवायचं. सगळं थोडंसं रीड आउट करून टाकायचं. कशा कशामध्ये निगेटिव्ह कोलाइड्स असतात, तर ह्याच्यामध्ये निगेटिव्ह असतात. स्टार सोल्युशन मध्ये निगेटिव्ह असतात, गम मध्ये निगेटिव्ह असतात, गेलेटिन मध्ये निगेटिव्ह असतात, क्ले निगेटिव्ह असतो, चारकोल मध्ये निगेटिव्ह असतात, ते अल्बुमिन मध्ये निगेटिव्ह असतात, बरोबर ना? हे सगळे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत. हे सगळे एनसीईआरटीचे आहेत मुलांना. हे सगळे काय आहेत? एनसीईआरटीचे आहेत. हे सगळं क्लिअर झालं का रे गाईज? लिहून घ्या रे फटाफट. लिहिणं झाल्यानंतर मला कमेंट टाका. लिहिणं झाल्यानंतर कमेंट टाका. झालं? वा. थोडस लिहून घ्यायचं मुलांना. प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे, लिहिणं महत्वाचं आहे, स्टेबिलिटी ठेवणं महत्वाचं आहे, डोक्याला स्टेबिलिटी ठेवणं महत्वाचं आहे. अवघड काही नसतं. रीडिंग महत्वाचं आहे. एकदा वाचा, दोनदा वाचा, असं नाही की एकदा वाचल्यानंतर डोक्यात बसेल. थोडस रिव्हिजन मध्ये. वा, क्लिअर गाईज? सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत रे मुलांना. सगळ्या नोट्स हा, हे थोडस पार्ट बाकी आहे, ते आपण उद्यासाठी कम्प्लीट करूयात. क्लिअर गाईज? होप सो.